चला जाऊया विदर्भाच्या पंढरपूरचे दर्शन घ्यायला। नमस्कार, मी धनश्री। आज आम्ही गेलो होतो धापेवाड्याला। नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे। माझा मामा, मामी, 2 मावश्या आणि माझा परिवार गेलो धापेवाड्याला। 2 गाड्या काढल्या, त्यामध्ये आम्ही डिवाईड झालो आणि मस्त प्रवासाचा आनंद घेत धापेवाड्याला पोहोचलो। सकाळी 11:30ला घरून निघालो आणि दर्शन 4 वाजता घेतले, कारण आज होती तिथे विदर्भातील पंढरीची वारी। पंढरपूरला जायचं तर जमलंच नाही, पण आपल्या विदर्भातील वारी पाहायला गेलो। तेथे सेवकांची भीड खूप जास्तच होती आणि वारी म्हटलं तर भीड असणारच। नंतर काय, रांगेमध्ये उभे राहिलो आणि 3 तासाची रांग पूर्ण करून आम्ही आमचे दर्शन घेतले। नंतर बाहेर आलो, तेथील महाप्रसादांचा आनंद घेतला, थोड्या फॅमिलीज फोटोज काढल्या आणि आता घराकडे यायचं म्हटलं की पाण्याने त्याची हजेरी लावली। वारी म्हटलं आणि पाणी त्याची हजेरी लावणार नाही असं तर होणारच नाही। तरी पण येथील लोकांची वारी काही थांबायचं नावच नव्हती घेत। एवढा पाणी येत होता तरी पण लोक त्यांची वारी चालूच ठेवत होती। ही बघा विदर्भातील पंढरीची वारी। नंतर थोडा पाणी थांबला तर आम्ही चंद्रभागा नदीवर गेलो, तिथे थोडी पूजा केली आणि नंतर मला माहिती पडलं की या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 350 वर्ष जुनं आहे। तर काय, आम्ही गाडीपाशी आलो, नंतर आदर्शाला जायचा प्लॅन बनवला। आदर्शाची वारी मी तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करील, तोपर्यंत एवढंच। धन्यवाद।